जय शिवराय. नमस्कार मित्रांनो, तुमच्या सर्वांचे स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती. तर मित्रांनो, बऱ्याच दिवसापासून आपल्या यूट्यूब चॅनलवरती जवळपास 25-30 दिवस झाले असतील, 1 महिना झाला असतील. म्हणजे आपल्या यूट्यूब चॅनलवरती जे पण काही स्टॉक मार्केटविषयी रिलेटेड व्हिडिओज टाकत होतो, ते व्हिडिओज येणं बंद झालेलं आहे. तर मित्रांनो, त्याकरता सर्वांना सॉरी. कारण मित्रांनो, आपल्या घरचं काम असल्यामुळे मी थोडं यूट्यूबकडे दुर्लक्ष केलं आहे आणि ट्रेडिंग पण आपली बंद आहे. म्हणजे ट्रेडिंगमध्ये जो आपला ट्रेड असतो तो ट्रेड पण मी बंद केलेला आहे. जवळपास 15-20 दिवस झाले असतील. मी तेव्हापासून जो चार्ट आहे, स्क्रीन आहे, ते पण बघत नाही आहे. ट्रेडिंग पूर्णपणे बंद झालेली आहे. आणि मित्रांनो, आता 2-3 दिवसापासून आपल्याला एकदम कंटिन्यू आपल्या यूट्यूब चॅनलवरती व्हिडिओज येणार आहे. आता आपण रेग्युलरली आपल्या यूट्यूब चॅनलवरती व्हिडिओज अपलोड करणार आहे. त्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्या सर्वांना मी एक गोष्ट सांगणार आहे. म्हणजे आपण जेव्हा ट्रेडिंग सुरू करणार असतो, स्टॉक मार्केटविषयी माहिती घेणं सुरू करणार असतो, त्यावेळेस आपल्याला ट्रेडिंग करण्यासाठी, शिकण्यासाठी काही फंडची गरज असते. म्हणजे आपण जर रेग्युलर पेपर ट्रेड करायला लागलो तर त्यामध्ये काय होतं की प्रॉफिट होतो, लॉस होतो. तर प्रॉफिट लॉस झाला बी पेपर ट्रेडमध्ये, कारण ते रिअल पैसे नसतात, खोटे पैसे असतात, बोनस असतात. तर त्यामध्ये आपण विड्रॉ करू शकत नाही आणि ते फंड विड्रॉ करता बी येत नाही, कारण ते बोनस पॉईंट असतात. त्यामध्ये फक्त आपण प्रॅक्टिस करण्यासाठी यूज करतो. परंतु आपल्याला जर रिअल लाईफमध्ये ऑप्शन ट्रेडिंग करायची असेल, शेअर मार्केट शिकायचं असेल, तर त्यासाठी आपल्याला जे पैसे असतात ते रिअल पैसे लागतात. तर ते पैसे नेमकं आपण कुठून आणायचे, मी कशाप्रकारे मॅनेज करतो. म्हणजे माझ्याकडे तर काही सोर्स नाही आहे दुसरा इन्कमचा. एक ऑनलाईन सोर्स आहे. त्या माध्यमातून मी जे पैसे आलेले असतात ते थोडेफार स्टॉक मार्केटमध्ये लावतो आणि घरी देतो. तर मित्रांनो, माझ्याकडे काय सोर्स आहे इन्कमचा ऑनलाईनचा, तर त्यामधून मी काही जी इन्कम आहे ती थोडी स्टॉक मार्केटमध्ये लावतो आणि घरी देत असतो. तर तुमच्याकडे जर काही म्हणजे सोर्स नसेल स्टॉक मार्केटमध्ये, जे आपण बिगिनर ट्रेडर आहेत, म्हणजे शिकण्यासाठी आपल्याला कमीत कमी महिन्याला 4 ते 5,000 रुपये एवढी इन्व्हेस्टमेंट पाहिजे शिकण्यासाठी. कारण रिअल ट्रेड जेव्हा करतात तेव्हाच तुमचे इमोशन जे आहे ती सायकोलॉजी बिल्ड होत असते. तर त्यामुळे तुमच्याकडे कमीत कमी 5 ते 10,000 रुपये ट्रेड करण्यासाठी, शिकण्यासाठी असायला पाहिजे. तर मित्रांनो, आता माझं जे आहे ते मी अशा प्रकारे मॅनेजमेंट करतो की माझं ऑनलाईन सोर्स आहे, त्या माध्यमातून मी इन्कम करत आहे. तर तुम्ही जर अनेक ऑफलाईन सोर्स, कुठे जॉबला असाल, कुठे म्हणजे नोकरीला असाल, तर त्या ठिकाणी काम करून तुम्ही स्टॉक मार्केटमध्ये पैसे लावू शकता. ठीक आहे, थोडेफार घरी देऊ शकता आणि थोडेफार लावू शकता. परंतु तुमच्याकडे काही सोर्सच नाही आहे. म्हणजे स्टॉक मार्केटमध्ये तुम्हाला शिकायसाठी जे थोडेसे इन्व्हेस्टमेंट लागते सुरुवातीला, 5,000, 4,000, 10,000. तर ती इन्व्हेस्टमेंट तुमच्याकडे नाही आहे, तर कशाप्रकारे माझ्यासारखं तुम्ही ऑनलाईन काम करून एक पॅसिव्ह इन्कम जनरेट करू शकता. म्हणजे तुमच्यासाठी ऑप्शन ट्रेडिंग पण तुम्ही शिकू शकता त्या माध्यमातून. म्हणजे तुम्हाला पूर्णपणे जे काम आहे ते घरूनच करायचं असतं. म्हणजे आता मी जे स्टॉक मार्केटमध्ये पैसे लावतो किंवा इन्व्हेस्टमेंट करतो स्टॉक मार्केटमध्ये शिकण्यासाठी, मी सुरुवातीला तेच करत होतो. म्हणजे माझा एक पॅसिव्ह इन्कम सोर्स आहे. तो इन्कम सोर्स आहे म्हणजे वेबसाईट डिझायनिंग किंवा वेबसाईट माहीत असेल तुम्हाला, योजनाच्या ज्या वेबसाईट असतात, तर मी अशा प्रकारे जे डोमेन असतात ते विकत घेत असतो आणि ते डोमेन गुगल थ्रू अप्रूव्हल करायचे. त्याच्यावरती कंटेंट लिहायचं. म्हणजे जवळपास एक डोमेन परचेस करायला 1,000 रुपये एवढी इन्व्हेस्टमेंट लागते. आणि मग ते 1,000 रुपये इन्व्हेस्टमेंट करून आपल्याला एक डोमेन परचेस करायचं असतं. आणि डोमेन परचेस केल्याच्यानंतर त्यावरती आपल्याला आर्टिकल लिहायचे असते, वेबसाईट तयार करायची असते, होस्टिंग वगैरे ॲड करून, सर्व सेटअप करून. आणि 1 महिन्याच्या नंतर आपल्याला ते अप्रूव्हल भेटतं. कारण काम करण्याची एक स्ट्रॅटर्जी असते, त्यामुळे मला 1 महिन्याच्या आत किंवा 1 महिना लागू शकतो अप्रूव्हल घेण्यासाठी. तर काम करून आर्टिकल लिहिल्याच्यानंतर आपल्याला गुगल ॲडसेन्सचं अप्रूव्हल घ्यायचं असतं गुगलकडून. तर ते अप्रूव्हल मिळवायचं आणि अप्रूव्हल मिळवल्याच्या नंतर आपल्याला ती वेबसाईट सेल करायची असते. तर मित्रांनो, आपण ती वेबसाईट जी असते ती अप्रूव्हल झाल्याच्यानंतर ती जवळपास आपण 10,000 ते 15,000 रुपयाला सेल करतो. म्हणजे 1,000 रुपये इन्व्हेस्टमेंट करायचे आणि 14,000 रुपये आपल्याला एका महिन्याच्या आतमध्ये रिटर्न भेटतात. तर अशा प्रकारे मित्रांनो, मी वेबसाईट सेल करतो अप्रूव्हल करून गुगलकडून. तर त्यामध्ये 1,000 रुपये इन्व्हेस्टमेंट केलेली असते आणि 14,000 रुपये त्याच्यामागे आपल्याला मार्जिन निघते. घरी बसून पॅसिव्ह इन्कम सगळ्यात चांगला आहे, कारण याच्यामध्ये मी काही पैसे घरी पण देतो आणि स्टॉक मार्केटमध्ये पण यूज करतो. तर मित्रांनो, तुम्ही पण अशा प्रकारे काही एखादा ऑनलाईन पॅसिव्ह इन्कमसाठी एखादा सोर्स पाहू शकता. जसं मी वेबसाईटवरती काम करून ॲडसेन्स अप्रूव्हल करून वेबसाईट सेल करतो. त्या माध्यमातून मी 10,000 ते 15,000 रुपये कमवतो. तुम्ही पण अशा प्रकारे काही करू शकता. तुम्हाला पण शिकायचं असेल समजा वेबसाईट डिझायनिंग वगैरे, यूट्यूबवरती सगळं कंटेंट अवेलेबल आहे. तिथे
सर्व गोष्टी पाहू शकता आणि शिकू शकता। तर मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये बस एवढीच माहिती। पुढची माहिती आपण पुढे पाहूया पुढच्या व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण आता आपण इथून पुढे रेग्युलर जे व्हिडिओज आहे स्टॉक मार्केटविषयी आपल्या यूट्यूब चॅनलवरती डेली अपलोड करणार आहोत। चला तर मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। जय हिंद।